हा डायनिंग टेबल बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात अर्धा कप साखर घेतली आणि त्यात अगदी पाव कप म्हणजे साखर बुडेल एवढंच पाणी टाकून घेतलं आहे. आता याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. छान एकतारी पाक बनवायचा. हे पहा, हे आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि आपले पाक इथे बनायला सुरुवात झालेली आहे. तर हा पाक मी तुम्हाला चेक करून दाखवते. ह्या प्रकारे चमच्यात मी थोडासा पाक घेतला, तो बोटांना लावला आणि हे दोन बोटांमध्ये छान तार तयार झाली म्हणजे आपला पाक इथे तयार झाला आहे. आता हा डायनिंग टेबल बनवण्यासाठी इथे आपल्याला काही बिस्किटं लागणार आहेत. तर काही आपण चौकोनी जे बिस्किट असतात ते वापरणार आहोत. जसं की क्रॅकजॅक असतात किंवा 50-50 असतात. हे जे असे चौकोनी बिस्किट असतात ते बिस्किट आपल्याला इथे वापरायचे आणि काही आपल्याला गोल बिस्किट लागणार आहेत, एखाद दुसरं फक्त. आता सगळ्यात आधी खाली एक चौकोनी बिस्किट ठेवायचं. त्याच्या आजूबाजू बरोबर हे दोन बिस्किट चिटकवून घ्यायची. तर हे बिस्किट चिटकवायची कशी, बिस्किटाच्या एका बाजूला पाक लावून घ्यायचा आणि हा पाक लावलेली बाजू त्या बिस्किटावर ठेवायची आणि अगदी 2-3 सेकंद धरून ठेवायचे म्हणजे हे बिस्किट जे पाक आहे तो थोडा कोरडा होईल आणि त्या बिस्किटाला चिकटेल. तर अशा प्रकारे खाली एक चौकोनी बिस्किट ठेवलं, त्याच्या आजूबाजू 2 चौकोनी बिस्किट ठेवून घेतले आणि वरती एक गोल बिस्किट ठेवलं म्हणजे आपला हा टेबल इथे तयार होईल. आता आपण बनवू खुर्ची. तर खुर्ची बनवण्यासाठी टेबलप्रमाणेच खाली एक चौकोनी बिस्किट ठेवायचं. त्याच्यावर 2 आपल्याला चौकोनी बिस्किट उभे चिटकून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावरती एक पुन्हा चौकोनी बिस्किट चिटकवून घ्यायचं आणि जे खुर्चीला आपण टेकण्यासाठीची जी बाजू असते ती आपण पुन्हा एक चौकोनी बिस्किट तिथे चिटकवून घेणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे अगदी 2-3 सेकंद तो पाक लावून ते बिस्किट जिथे आपल्याला चिटकवायचं आहे तिथे 2-3 सेकंद धरून ठेवायचं म्हणजे ते बिस्किट एकमेकांना अगदी व्यवस्थित चिकटतील आणि आपला हा मस्त सुंदर असा डायनिंग टेबल तयार होईल. इथे सुद्धा आपल्याला तसाच पाक बनवून घ्यायचा आहे. तर इथे पाव कप मी पाणी घेतलं आहे, त्यात अर्धी वाटी साखर टाकून घेतली आणि या साखरेचा सुद्धा आपल्याला छान एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे किंवा हा पाक अगदी चिकट होईल इतपत आपल्याला छान शिजवून घ्यायचा. तर हे पहा, पाक इथे चांगला उकळलेला आहे. मी आता तुम्हाला चेक करून दाखवते की हा पाक आपल्याला कसा एकतारी बनवायचा आहे ते. हे पहा, बोटांना हा पाक लावल्यानंतर अशा तारच सुटल्या पाहिजेत. 1 किंवा 2 तार याचे सुटले म्हणजे आपला पाक तयार झाला समजायचा. आता गॅस कमी करायचा, त्यावर एखादा जाड तवा ठेवायचा आणि त्यावरती हे पाक ठेवलेली जे भांडं आहे ते ठेवायचं म्हणजे हा पाक कोरडा होणार नाही, पातळच राहील. आता इथे सुद्धा आपल्याला काही चौकोनी बिस्किट घ्यायचे आहेत म्हणजे क्रॅकजॅक 50-50, त्यानंतर काही पार्लेजीचे बिस्किटं लागणार आहेत आणि काही आपल्याला इथे लागणार आहेत जे लिटिल हार्टचे बिस्किट असतात ते. आता सगळ्यात आधी तर आपल्याला हे जे 50-50चे जे बिस्किट असतात चौकोनी बिस्किट, ते 4 बिस्किट असे एकमेकांना जोडून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक 5वं बिस्किट त्या 4 बिस्किटांच्या अगदी मधोमध बसेल असं जोडायचं. तर हा पाक फक्त बिस्किटांना लावायचा आणि ते बिस्किट एकमेकांना चिकटवत जायचे आणि चिटकवण्यासाठी ते थोडंसं धरून ठेवायचे म्हणजे एक 2-3 सेकंद ते बिस्किट तिथे धरून ठेवायचं म्हणजे ते अगदी व्यवस्थित चिकटेल. तर आता हे जे चौकोनी बिस्किट होते ते मी एकावर एक असे 4-5 बिस्किटं चिटकवून घेतले. त्यानंतर आपल्याला पार्लेजीचे जे बिस्किट असतात ते घ्यायचे आणि ते असे उभे चिकटून घ्यायचे. हे पहा, हे छान असे उभे हे बिस्किट मी चिकटून घेतले. आता त्यावरती पुन्हा एक चौकोनी बिस्किट चिकटून घ्यायचं आहे आणि आता जे लिटिल हार्टचे बिस्किट आहेत ते आपल्याला इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे चिकटून घ्यायचे म्हणजे तुळशी वृंदावनाचा अगदी सुंदर असा आकार याला मिळेल. हे जर लिटिल हार्टचे बिस्किट आपल्याकडे नसतील तर इथे आपण गोल बिस्किटही लावू शकतो किंवा चौकोनी बिस्किटही तुम्हाला आवडत असेल तर तशा प्रकारे तुम्ही याची डिझाईन करून घेऊ शकतात. आता हे तुळशी वृंदावनाला आपल्याला जेम्सच्या जे गोळ्या असतात किंवा जे जेम्सचे चॉकलेट्स असतात ते चिकटून घ्यायचे. ह्याच प्रकारे साखरेचा पाक लावायचा आणि हे गोळ्या चिटकून घ्यायच्या. आता पुन्हा इथे लिटिल हार्टचे जे बिस्किट आहेत ते मी अशा प्रकारे चिकटून घेते म्हणजे तुळशी वृंदावनाला खूप सुंदर अशी डिझाईन तयार होईल. तर अशा प्रकारे आपल्याला हवी ती डिझाईन आपण इथे तयार करू शकतो.
त्यानंतर इथे मी एक तुळशीचे काही पानं घेतलेत आणि त्याला थोडासा असा गूळ लावायचा आणि गुळात हे छान ह्या तुळशी वृंदावनमध्ये चिकटून घ्यायचं. तर अशा प्रकारे हे सुंदर असं तुळशी वृंदावन इथे तयार झालेलं आहे. तर ही गोड पानाची डिझाईन बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी आधी चाळून घेतलेलं आहे. याच्याऐवजी आपण मैदाही वापरू शकतो. त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, खूप जास्त नाही, अगदी किंचितचं मीठ. 3 ते 3.5 चमचे मी इथे पिठी साखर टाकून घेतलेले आहे. हे आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो, आपल्याला किती गोड हवी आहे त्यानुसार. 3 चमचे आपल्याला ह्याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने अगदी सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की मग याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा थोडासा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तूप थोडं जास्त टाकायचं, कारण आपण ही जी चंपाकळी आहे ती आपण वाफवून घेणार आहोत. ही आपण तळूही शकतो, जर तुम्हाला तळलेली बनवायची असेल तर तूप थोडं कमी घातलं तरी चालेल. या पद्धतीने मी ही कणिक मळून घेतलेली आहे. थोडीशी घट्ट अशी आपल्याला ही कणिक किंवा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर ह्या गोळ्यातला अर्धा गोळा मी बाजूला काढून ठेवला होता, कारण त्याच्यात मला कलर न टाकता बनवायचे होते. आणि हा जो उरलेला गोळा आहे ह्याच्यात मी हिरवा जो खाण्याचा रंग असतो तो टाकून घेतलेला आहे. तर खाण्याचा रंग कधीही चांगला वापरायचा, जो अगदी ब्रँडेड कंपनीचा असेल तो वापरायचा. आणि आपल्याला हे डेकोरेशनसाठी बनवायचं असतं म्हणून ठीक आहे, पण एरवी हा खाण्याचा रंग नाही टाकला तरी चालतो. हा फक्त एक दिसण्यासाठी आणि एक लूक येण्यासाठी फक्त हा कलर आहे. ह्याप्रमाणे मी हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता याचा एक छोटा गोळा मी लाटून घेणार आहे आणि त्याची छोटीशी अशी पारी बनवून घेणार आहे. तर ह्या पद्धतीने मी ही पारी लाटून घेतलेली आहे. थोडीशी जाडसर लाटायची, अगदी खूप पातळ अशी लाटायची नाही. आपली चपाती असते किंवा पोळी असते ना त्याच्यापेक्षा थोडी जाड ठेवायची. आणि आपली जी भाजीसाठीची आपण जी डिश वापरतो किंवा ताटली वापरतो तर त्या आकाराची साधारण ही पोळी लाटून घ्यायची. आता ही पोळी लाटून घेतल्यानंतर मी याप्रमाणे ती चौकोनी आकारात कापून घेतली आहे. आणि आता मधोमध तुम्ही बघू शकतायत ह्याप्रमाणे थोडेसे कट देऊन घेतलेत. पूर्ण कट करायचे नाही, वरची आणि खालची बाजू ही चिकटलेली राहायला पाहिजे. फक्त मधोमध थोडेसे कट देऊन घ्यायचे आणि याप्रमाणे मी जसं फोल्ड करते त्याप्रमाणे ते फोल्ड करून घ्यायचे. आता या पोळीचा फोल्ड केलेल्या पोळीचा जो वरचा आणि खालचा भाग आहे तो व्यवस्थित बंद करून घ्यायचा. आणि त्यानंतर मी दाखवलंय ह्याप्रमाणे अजून एक फोल्ड इथे करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने यानंतर आपल्याला असा पानाचा आकार मिळतो. तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीने हा पानाचा आकार तयार झालेला आहे. थोडासा जो एक्स्ट्रा भाग होता तो मी बाजूला काढून घेतलाय आणि ह्या पानाचे जे दोन्ही टोकं आहेत ते मी व्यवस्थित बंद करून घेतलेत. अशा पद्धतीने ही एक चंपाकळी इथे तयार झाली आहे. आणि ह्याच पद्धतीने मी बाकीच्या पण चंपाकळी तयार करून घेतल्या. आता हे वाफवून घेण्यासाठी इथे मी एका भांड्यात थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यावरती एक जाळी ठेवून घेतली आहे. आणि जाळीच्या वरती मी एक सुती कापड ओलं करून ठेवून घेतलं आहे. ते एवढ्यासाठी की आपण ही जी पानाची डिझाईन आहे हे वाफवतोय तर ते या जाळीला चिकटायला नको. हे कापड नाही ठेवलं तर जाळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती पण आपण हे वाफवू शकतो. पण ह्याप्रमाणे कापडावर ठेवलं तर ते चिकटत नाही. आता हे मी झाकण ठेवून एक 20 मिनिटं वाफवून घेणार आहे.
तुम्ही बघू शकतायत इथे आता ही जी डिझाईन आहे ही छान वाफवली गेलेली आहे। छान सुंदर पानाचा आकार इथे तयार झाला आहे आणि हे कापडावरती ठेवल्यामुळे हे बघा लगेचच ते व्यवस्थित निघते, कुठे काही चिकटत नाही। तर मग अशा पद्धतीने गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी ही सुंदर अशी गोड पानाची डिझाईन इथे तयार झालेली आहे। ही करंजी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेतला, त्यात 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच मोहन टाकून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा आपल्याला छान सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। खूप जास्त सैल करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचा नाही, थोडासा मध्यम आणि आपल्याला लाटायला आणि आकार द्यायला सोपा होईल इथपर्यंत फक्त हा जो गोळा आहे हा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। आता थोडं तेल लावून हा गोळा पुन्हा 1-2-3 मिनटं छान मळून घेतला। आता करंजीसाठी हे पीठ भिजून झालेलं आहे। इथे मी एका भांड्यात 2 चमचे मैदा घेतला आहे आणि त्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला याची थोडीशी घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची, कारण पुढे आपल्याला ज्या करंज्या आहेत ते चिकटून घ्यायच्या, तर त्यासाठी ही पेस्ट आपण तयार करून घेतली। आता जो आपण मैद्याचा गोळा तयार करून घेतला होता त्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला छान लाटून घ्यायचं आहे। छोटीशी पुरी त्याची आपल्याला बनवून घ्यायची, जसं आपण एरवी करंजी करताना जसं आपण गोळा लाटून घेतो त्याच प्रकारे हे लाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे मी हे थोडंसं जाडसर असं लाटून घेतलं आहे। खूप जास्त जाड ठेवायचं नाही आणि अगदी पातळही करायचं नाही, जशी आपण एरवी करंजीसाठीची पारी बनवतो तशीच आपल्याला ही पारी बनवून घ्यायची। ह्यात आता करंजीचं सारण भरून घेतलेलं आहे, म्हणजेच आपलं साखर, खोबरं आणि बाकी वेलायची किंवा आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट, ह्याचंच हे सारण आहे। आता इथे काठांना मी हा मैदा लावून घेतला आहे, जो आपण मैद्याची पेस्ट बनवली होती ती काठांना लावून घेतली। त्यानंतर ही अशी करंजी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। एरवी जशी आपण करंजी बनवतो अगदी तीच प्रोसेस आहे, फक्त पुढची जी प्रोसेस आहे ती थोडीशी वेगळी आहे। तर आता ही करंजी आपण बऱ्याचदा काय करतो, कटरने कट करून घेतो, तर त्याऐवजी ह्याच्या आपल्याला असे काठ वाळून घ्यायचे। जसे आपण जी चंद्रकला असते त्यासाठी ते काठ वाळतात, अगदी तशाच प्रकारे हे पहा, तुम्ही बघू शकतात हे काठ मी इथे सुंदर असे काठ वाळून घेतलेले आहेत। आता जी आपली फोल्ड केलेली बाजू आहे त्या बाजूवरती आपल्याला मैद्याची जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे मी ही मैद्याची पेस्ट लावून घेतली। आता अगदी मधोमध असं हे फोल्ड करायचं, म्हणजे जी मैद्याची पेस्ट लावलेली बाजू आहे ती छान चिकटेल आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चिकटवून घ्यायचं आहे। तुम्हाला ही प्रोसेस बघूनच करावी लागेल, कारण सांगून एवढी छान कळत नाही, बघून ती अगदी व्यवस्थित कळते। तर हे पहा, व्हिडिओ नीट पहा म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस अगदी नीट कळेल। तर इथे आता हे बदकाची जो शरीराचा भाग आहे तो तयार झालेला आहे। आता आपण बदकाचा जो चेहऱ्याचा किंवा डोक्याचा भाग असतो तो तयार करून घेऊ। त्यासाठी एक छोटा मैद्याचा गोळा घेतला, त्याची छोटीशी पारी लाटून घेतली, जसं आपण मोदक बनवतो त्याच्यासाठी कशी छोटीशी पारी लाटतो तशी पारी लाटून घेतली। त्यात सारण भरायचं आणि मोदकाला जसा आकार देतो तसाच आकार आपल्याला इथे द्यायचा आहे, फक्त कळ्या वगैरे आणायची काही गरज नाही आहे। तर हे पहा, मोदकाचा जो आकार असतो तो मी इथे तयार करून घेतला आहे। आता जी वरची शेंडी असते ना त्याला चोचीचा आकार द्यायचा, म्हणजे बदकाची छान चोच इथे तयार होईल। आता डोळे बनवण्यासाठी आपल्याला लवंग लागणार आहे, तर हे लवंग असे डोळ्यांच्या आकाराने इथे आपल्याला, हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ह्या लवंग इथे लावून घ्यायचे आहेत, म्हणजे छान डोळ्यांचा आकार तयार होईल। तर हा आपला बदकाचा सुंदर असा चेहरा तयार झालेला आहे। आता हा चेहरा आपल्याला बदकाचं जे आपण शरीर बनवलं आहे त्याला चिकटून घ्यायचा आहे। तर तो कसा चिकटवायचा, तर आपल्याकडे टूथपिक असते, ते टूथपिकला अर्धी कट करायची, म्हणजे ती छोटीशी काडी घ्यायची आणि ही काडी ह्या बदकाच्या चेहऱ्याला आणि शरीराला मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे खोचून घ्यायची, म्हणजे जे शरीर आणि चेहऱ्याचा भाग आहे त्या दोन्ही गोष्टींना ही सपोर्ट देईल आणि हे छान व्यवस्थित चिकटेल। हे पहा, तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण इथे हा बदकाचा सुंदर असा जो शेप आहे किंवा आकार आहे तो तयार करून घेतला आहे। आता ही जी करंजी आहे ही थोडा वेळ आपल्याला 15-1 मिनटं अशीच वाळू द्यायची आहे,
म्हणजे ती थोडीशी कडक होईल, किंवा लगेच तळली तरीसुद्धा चालेल. आता तळण्यासाठी तुम्हाला जर भरपूर तेल वापरायचं असेल तर त्यात तुम्ही भरपूर तेलात ही करंजी सोडू शकतात, म्हणजे अगदी ती पूर्ण बुडेल आणि सगळ्या बाजूने छान तळली जाईल. मी इथे तेल थोडं कमी वापरले, त्यामुळे मी करंजी ह्या तेलात सोडल्यानंतर चमच्याने हे तेल त्या करंजीवरती टाकून घेते, म्हणजे सगळ्या बाजूने हे करंजी आहे ती छान तळली जाईल. कारण ही जी करंजी आहे ही आपल्याला आता पलटवायची नाही आहे, अशीच तळायची आहे ह्या आकारात. तर हे पहा, आपली करंजी इथे छान तळून झाली आहे. तेल कडकडीत गरम ठेवायचं, म्हणजे करंजी छान तळली जाते.